नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 307वा, प्रकरण चाललंय 57व, साशी भूतकाव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. पण प्रथम आपण अंगपरिचय बघून घेऊया. साशी, साशी म्हणजे साक्षी. ईश्वर संसारामध्ये सर्वत्र व्याप्त आहे. प्रत्येक कणाकणात तो भरून राहिलेला आहे. मग असं असूनही तो निर्लिप्त आहे आणि म्हणूनच तो साक्षी आहे. हीच अलिप्तता जर साधकाच्या मनामध्ये निर्माण होईल तर तो मुक्तीचा अधिकारी होऊ शकेल. असा अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याला अलौकिक सुख प्राप्तही होईल. साधनेमध्ये बाधक ठरतं ते मन. साधक जर विषय विकारांमध्ये लिप्त होईल तर त्याचं पतन हे ठरलेलंच आहे. आपल्या पतनासाठी तो स्वतः जबाबदार ठरतो. अर्थातच साधकाला जर मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला विषय विकारांपासून अलिप्त राहायला हवं. असा या प्रकरणाचा विषय आहे. या प्रकरणात 3च दोहे घेतलेले आहेत. पहिला दोहा आपण ऐकूयात. कबीर पूछे राम को सकल भवन पतिराए, सब हे करे अलगा रहो, सो विधि हम ही बताए. कबीर पूछे राम को सकल भवन पतिराए, सब हे करे अलगा रहो, सो विधि हम ही बताए. अर्थ ऐकूया दोह्याचा. कबीर रामाला विचारतात, हे सर्व भुवनाच्या स्वामी, मी सर्वांपासून दूर राहू शकेन असा उपाय मला सांगा, ज्यामुळे मी या माया वगैरेंपासून अलिप्त राहू शकेन असा उपाय आपण मला सांगा. कबीर रामाला भुवनपती असं म्हणतात. शास्त्रात सप्तस्वर्ग आणि सप्तपाताळ अशी 14 भुवनं मानलेली आहेत. त्यावर एका रामाची सत्ता चालते, म्हणून तो भुवनपती आहे. आत्मा एका देहाचा स्वामी असला तरी त्याला आपल्या देहाची काळजी घेण्यासाठी किती कष्ट पडतात. मग 14 भुवनांच्या स्वामी असणाऱ्या रामाला त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील. जीव मात्र देहाची व्यवस्था पाहण्यात इतका गुंतून गेलेला असतो की त्याला आपल्या आत्मारामाचं ज्ञान करून घेण्याची जाणीवही होत नाही. आणि म्हणूनच कबीर रामालाच विनवत आहेत की हे प्रभू, तुम्ही 14 भुवनांची व्यवस्था पाहण्यात गुंतून पडलेले असतानाही अलिप्त असतात, तर मग मलाही तो उपाय तुम्ही सांगावा. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर विचारे रामाला तो, सकल भुवनपती अससे, सांग विधी मज भुवन निर्मुने, अलिप्त कसा राहसी. कबीर विचारे रामाला तो, सकल भुवनपती अससे, सांग विधी मज भुवन निर्मुने, अलिप्त कसा राहसी. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. जिहि बरिया साई मिले, तास न जाने और, सबको सुख दे सबज करी, अपनी अपनी ठोर. जिहि बरिया साई मिले, तास न जाने और, सबको सुख दे सबज करी, अपनी अपनी ठोर. जीही बरिया म्हणजे ज्या क्षणी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्या क्षणी भगवंतांचा साक्षात्कार होईल तेव्हा ही गोष्ट भगवंतांशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही.
आपल्या ठिकाणी तो आपल्याला स्वतःच उपदेशाने सुख देतो. परमात्मा सर्वसाक्षी आहे. सर्वत्र व्याप्त असूनही सर्वांहून अलिप्त असणं याला साक्षीभाव असं म्हणतात. असा साक्षीभाव जेव्हा साधकाकडे येईल तेव्हा तोही भगवत रूप होईल. परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजेच मुक्ती. एकरूप झाल्यानंतर साधक वेगळेपणाने उरणारच नाही. त्यामुळे ही एकरूपता केवळ भगवंताला समजून येईल. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. ज्या क्षणी भेटे भगवंत, कोणाना ते कळेल. स्वतःला उपदेशून तो सुख स्वतःस देईल. ज्या क्षणी भेटे भगवंत, कोणाना ते कळेल. स्वतःला उपदेशून तो सुख स्वतःस देईल. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. कबीर मन का बाहुला, ऊंडा बहे असोस. देखत ही दह में पड़े, दई किसी का दो. कबीर मन का बाहुला, ऊंडा बहे असोस. देखत ही दह में पड़े, दई किसी का दो. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाहुला, बाहुला म्हणजे नाला किंवा खड्डा. असोस, न वाळलेला. उंडा, खोल. दह, खड्डा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की कधीही न वाळणारा मनरूपी नाला अतिशय खोल आहे. तो निम्न स्तराकडे वाहतो आणि पाहता पाहता जर सखोल खड्ड्यात पडायला झालं तर त्यात दोष कोणाचा आहे? कबीर मनाची चंचलता सांगतायत. नाल्यातलं पाणी जसं एके ठिकाणी साठून राहत नाही तर ते निम्न स्तराकडे वाहत असतं, त्याचप्रमाणे मनरूपी नाला निम्न विषयांकडे वाहत असतो. नाला जसा घाणेरड्या पाण्याने युक्त असतो तसंच मन सुद्धा विषय विकारांनी व्याप्त असतं. नाला जसा निम्न स्तराकडे जोराने वाहत जातो तसंच मन सुद्धा वाईट विषयांकडे ओढलं जातं. अशा वेळी जर मनुष्याचं अकल्याण झालं तर त्यात दोष कोणाचा आहे? तर तो दोष स्वतःचाच असतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग इथेच आपण संपवूयात. मननाला विषयाने ओला, विषयां प्रतिवाही नित्य. दोष कुणाचा सांग रे मजसी, पडे जर डोहात. मननाला विषयाने ओला, विषयां प्रतिवाही नित्य. दोष कुणाचा सांग रे मजसी, पडे जर डोहात.